एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। मराठा आंदोलन महापालिका निवडणुकांवर चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। मराठा आंदोलन आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। सध्या मराठा आंदोलनाचा मोठा प्रश्न समोर उभा राहिलेला आहे। मराठा आरक्षणासाठी जी मागणी केली जाते त्यावर तोडगा कसा काढायचा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासोबतच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील ही बैठक झाल्याची माहिती मिळतेय। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजपच्या नेत्यांसोबत देखील चर्चा केलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल लिमये, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम या बैठकीमध्ये उपस्थित होते अशी माहिती मिळतेय। त्यामुळे गणेशोत्सवासोबतच राजकीय गाठीभेटी आणि बैठका सुद्धा होताना आपल्याला दिसतायत। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, गणपती दर्शनासोबतच कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अमित शहांनी बैठका घेतल्यात आणि या बैठकीमध्ये कोण कोण होतं? नक्कीच अमित शहा यांच्या आपल्याला या दोन बैठका महत्त्वपूर्ण पाहायला पाहिजे। एकूण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरी भाजप नेत्यांबरोबर ही आपल्याला बैठक झाल्याचं दिसतं आहे। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर मराठा आंदोलन असेल आणि सोबतच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल त्या अनुषंगानं भाजपच्या संघटनात्मक बैठका देखील आपल्याला होताना दिसत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी रवींद्र चव्हाण असतील किंवा मग जे निर्वाचित मुंबई अध्यक्ष आहेत अमित साटम यांच्यासोबत ही बैठक आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे। सोबतच संघाचे अतुल लिमये हे देखील आपल्याला या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं दिसतं आहे। प्रामुख्यानं भाजपकडनं एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी जी आहे ती होताना दिसते आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक झाली। सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। एकूण मराठा आंदोलन हे मोठ्या प्रमाणात चिघळताना दिसत आहेत। एकूणच मोठ्या प्रमाणात जे मराठा आंदोलक आहेत ते आपल्याला रस्त्यावर उतरताना दिसत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे ती देखील महत्त्वाची मानली जाते आहे। अनेक मागण्या आपल्याला या आंदोलकांच्या दिसत आहेत। प्रामुख्यानं ओबीसी मधून जर का मराठा आरक्षण द्यायचं तर त्या संदर्भातला तिढा जो आहे तो कशा प्रकारे मध्यस्थी घेऊन सोडवावा या संदर्भात देखील या बैठकीमध्ये अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे। सोबतच एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत सध्या ज्या बैठका मुंबईमध्ये होत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या त्यानंतर पुढे नेमका काय निर्णय होतो